मत्त एव पृथग्विधाः मत्त एव पृथग्विधाः। भगवंतांनी या अध्यायामध्ये सुरुवातीला सांगितलं की मी या जगाचं कारण आहे, सर्वांचं कारण आहे। अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्व। आणि जो कोणी मला या रूपात जाणतो, या प्रकारे जाणतो की मी अनादि आहे, अजन्म आहे, महेश्वर आहे, म्हणे तो सर्व पापांपासून मुक्त होतो। त्याचा कर्ताभाव शून्य होऊन जातो, विलीन होऊन जातो। कारण त्याला हे कळतं की मी करणारा नाहीच आहे। आपण कर्मयोग वगैरे जी साधना करतो त्यामध्ये याचा सराव आपण करतो की मी करता नाही। शेवटी ज्ञान झाल्यावर या स्थितीमध्ये ती व्यक्ती पोहोचते जिथे पाप आणि पुण्य दोन्ही नाहीये। मग देवाने सांगितलं की पहा, मी तुमच्या मनामध्ये ज्या वृत्ती उत्पन्न होत आहे त्या सर्व वृत्तींचा कारण आहे। मत्त एवेति तान वित्ती। माझ्यामधूनच हे सगळे उत्पन्न होत आहे। काल आपण पाहिल्या जवळ 15-20 वृत्ती, या सगळ्या वृत्ती आपल्या अनुभवातल्या आहेत। सुखम दुःखम भवो भावो, भीती निर्भयता क्षमा। काही अशा वृत्ती आहे ज्या शांत वृत्ती आहे, काही अशांत करणाऱ्या आहे। अभयम दुःखम आहे की नाही, अयशः। काही कशा आहेत, तुष्टी, दानम, समता, अहिंसा, शांती देणाऱ्या। मग आपण पाहिलं की दम म्हणजे काय, शम म्हणजे काय। इंद्रियांना व्यवस्थित व्यवहार म्हणजे व्यवस्थित शिस्त लावणे दम आहे। मनामध्ये चांगले विचार येणे, वाईट विचार आले की त्यांच्यावर ताबा मिळवणे, त्याला म्हणतात दम शम। आता इथे मुख्य विचार वृत्तींचा नाहीये की कोणकोणत्या वृत्ती आहे। हा वृत्तींचा विचार सायकोलॉजी वाले करतात, मानसतज्ञ, मानसोपचार। नाही, अच्छा, हा तर मराठी शब्द आला, मला इंग्लिश सांगा। मानसोपचार तज्ञ। सायकोलॉजी म्हणजे काय, मानसशास्त्र। सायकेट्रिक म्हणजे मानसशास्त्रज्ञ। तर आता हिंदीमध्ये मनोचिकित्सक त्याला म्हणतात। मनावर जो विचार करतो, मनामध्ये जेवढ्या भावना आहेत त्यांचा जो अभ्यास करतो। तर इथे मुख्य विषय हा नाहीये, पण तरी शंकराचार्यांनी एक एक वृत्तीचं वर्णन केलं। इथे विषय काय चालू आहे की मी सगळ्यांचं कारण आहे, कारण मीमांसा चालू आहे। तर म्हणे फक्त बाह्य वस्तूंचं कारण मी नाही, तर आतमधील वृत्तींचं सुद्धा कारण मी आहे। अच्छा, तर मी आहे म्हणजे काय, मी कोणत्या रूपात अंतःकरणामध्ये बसलो आहे, तर आत्मरूपात, चैतन्य रूपात। वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये तो एक छान सुंदर रूप घेऊन बसला आहे, पण अंतःकरणामध्ये तर काही रूप नाहीये, अरूप आहे।
अंतःकरणामध्ये चैतन्याच्या रूपात. आता म्हणे माझ्याहून सगळ्या वृत्ती येत आहे म्हणजे काय अर्थ झाला? आत्म्यामधून, चैतन्यामधून सगळ्या वृत्ती उत्पन्न होत आहे. आता थोडा आणखीन गंभीर विचार, आत्म्यामधून काही उत्पन्न होऊ शकतं का? जर आत्म्यामधून उत्पन्न होत असेल तर आत्मा विकारी ठरेल. परिवर्तन, बदल. तर आता मग देव काय बोलत आहे की माझ्यामधून सगळं उत्पन्न होत आहे, म्हणजे चैतन्य विकृत होऊन भावना किंवा विचाराच्या रूपात बदलत आहे का तो? असं होऊ नाही शकत. मग आत्म्याला पण निर्विकार आपण म्हणू नाही शकत. कॉन्शियसनेसला निर्विकार म्हटलं तर आता त्याच्यामधून उत्पत्ती सुद्धा दाखवत आहे आणि त्याच्यामध्ये विकारही नाहीये. हे कसं होईल? जर उत्पत्ती सांगायची आहे तर विकार स्वीकार करावाच लागेल ना. म्हणजे दुधापासून जर दही तुम्हाला बनवायचं असेल तर दुधामध्ये विकार तर तोपर्यंत घडणार नाही, होणार नाही, दही नाही बनणार. तर म्हणजे आता इथे स्वीकार करावा लागेल की आत्म्यामध्ये विकार होत आहे. कळतंय का प्रश्न? तर विकार मानलं तर सिद्धांत चुकीचं होऊन जाईल आणि निर्विकार मानलं तर मग उत्पत्ती कशी काय होईल? दुधाला दुधाचं स्वरूप तसंच राहून तुम्ही श्रीखंड बनवू शकता, दही बनवू शकता. तर मग अशा वेळेस काय होतं, जेव्हा कारण निर्विकार आहे आणि तरी त्याच्यावरून कार्य दिसत आहे तर ते कार्य खोटं आहे. दुधापासून जेव्हा दही बनतं तर दही तर खरोखर बनतं, दुधापासून दही. पण दोरीमधून जेव्हा साप उत्पन्न होतो तर तो साप कसा असतो? खोटा असतो की? कारण दुधात काय, दोरीमध्ये काही परिवर्तन. म्हणजे इथे सांगण्याचा अर्थ काय आहे की आत्म्यावर हे सगळे जे विचार आहे हे नुसते आभास आहे. खरोखर आत्मा काही बनतो. आत्मा फक्त त्या विचारांना आधार देतोय, अधिष्ठान आहे. या दृष्टीने आत्मा उत्पत्ती स्थान आहे, आत्म्यापासून उत्पन्न झालाय. पण याचा अर्थ असा नाही की आत्म्यामध्ये काही खरोखर बदल. तो कारण आहे. कोणत्या रूपात? अधिष्ठान. त्याच्यामुळे हे विचार सगळे दिसत आहे, हा अर्थ आहे. मत्तवेती याचा अर्थ नाही की मीच बदलून गेलोय आणि मग सगळे विचार. माझ्या मुळे हे सगळे विचार आहे, माझ्या मध्येच सगळे लीन होतात, आत्म्यामध्ये सगळे लीन होऊन जातात. आपण झोपेमध्ये आपण पाहतो सगळे विचार कुठे जातात? बाहेर तर जात नाही, स्वतःमध्ये. तो उत्पत्ती, स्थिती, लय या वृत्तींचा काय आहे? मी आहे. मी म्हणजे आत्मा आहे. जसं ज्या लाटा आहे, लाटा त्या पाण्यापासूनच उत्पन्न होतात, पाण्यामध्ये स्थित आहे, पाण्यामध्येच विलीन होतात. पाणी, पाण्यामध्ये काही बदल न होता आहे की नाही? पाण्याचं लाट जेव्हा होतं तर काही बदल तर होत नाही. त्याचप्रमाणे अच्छा, आता इथे दुसरं काय मुद्दा आहे की विचार वृत्तीं सगळ्या माझ्या आहे, माझ्याहून येत आहे. पण आपण त्याच्यामध्ये अभिमान करतो, आपण यांच्याशी संबंध जोडतो आणि मग आपल्याला काय अनुभवतो? मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी हिंसक आहे, मी अहिंसक आहे, मी यशस्वी आहे किंवा माझं अपयश आहे.
जर देवाप्रमाणे आपण सुद्धा याच्यापासून अलिप्त राहिलो, जसं देव काय म्हणतो, माझ्यामध्ये सगळं दिसत आहे पण मी त्यांच्याद्वारे प्रभावित होत नाही. जर जीवाने सुद्धा असंच केलं, तो सुद्धा ईश्वराप्रमाणे काय राहिले, आनंदी राहील. पण आपण या वृत्तींबरोबर तादात्म्य करतो. आपल्याला वाटतं या वृत्ती माझ्या आहे, माझ्या आहे. देव म्हणतो अरे माझ्या आहे. तुम्ही उगीच अभिमान करून उगीच फसलाय. मत्त एवेती. म्हणून आपल्याला ध्यानामध्ये काय अभ्यास करावा जातो, सराव. तुम्ही फक्त विचारांना पहा, तुम्ही विचारांचे साक्षी आहात. विचार तुमच्यामध्ये काही बदल करू नाही शकत, म्हणजे आत्म्यामध्ये आहे की नाही, असं साक्षी भाव. तर देवाची इच्छा अशीच आहे की असं तुम्ही समजा, आत्मचैतन्य तुम्ही आहात आणि मी सुद्धा तेच आहे. तिथे काही बदल नाहीये, फक्त त्यांनी आधार दिलेला आहे. त्याच्यावर हा वृत्तींचा खेळ सुरू आहे. जसं एक मंच असतं की डायस, त्या मंचावर खेळ सुरू आहे. मंच तसंच राहतं, स्टेज. त्याप्रमाणे मी आहे. अच्छा, आता पुढे आता अंतस्थ जगाबद्दल सांगितलं की अंतःकरणामध्ये या वृत्तींचा खेळ सुरू आहे आणि मीच त्यांचं काय अधिष्ठान आहे. आपण जर शांतपणे आपण बसलो आणि पाहिलं आपल्याला, तर आपल्याला दिसेल विचार येत आहे, माझ्यामध्ये विचार होईल. विचारांना नुसतं जर तुम्ही पाहिलं तरी विचारांची संख्या कमी होऊन जाईल. लोक काय म्हणतात, मी ध्यानाला बसतो तर मला फारच विक्षेप, चंचलता आणि एवढे विचार येत राहतात. याचं कारण आहे तुम्ही विचारांना खूप विचारांबरोबर सहभाग करतात, सहयोग करतात. त्या विचारांना आपण महत्त्व देतो आणि मग त्याच्याबरोबर फिरायला लागतो. हातात हात टाकून फिरत आहे, विचार जिथे जिथे जात आहे. पण जर त्या विचारांना उपेक्षा केली, उपेक्षा किंवा जस्ट पहा, अच्छा हा विचार येतो, ठीक आहे येऊ दे, पाहू किती वेळ जरा हा राहतो, असं करून पाहतो मी प्रॅक्टिस. तो घाबरून दिला, अरे मला पाहत आहे. चोराला जर पळवायचं असेल तर काय करावं लागेल, नुसतं पहा त्याला, पळून जाईल. पहा किंवा त्याची उपेक्षा करा. आपण काय म्हणतो, देवाकडे मन लावा. विचार येता येऊ द्या, मनाला कुठे वळवा, देवाकडे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, त्याला महत्व द्या. तर मग ते विचार म्हणतील, अरे आमचे काही विचार कसंच करत नाही, चहा पाणी सुद्धा विचारत नाही, मग कशाला मी. जसं कोणी येत आहे, परत परत येत आहे, पहिल्या दिवशी तुम्ही विचारत आहे, पहिल्या दिवशी छान चहा पोहे सगळं, पण दुसऱ्या दिवशी परत आलं मग नुसतं चहा, तिसऱ्या दिवशी नुसतं पाणी, चौथ्या दिवशी हरिओम. जर तुम्ही उपेक्षा करत राहिला तर मग आता जाण्यात काही फायद्याला काही मिळत नाही आता. तर म्हणून इथे म्हणतात की लक्ष तुम्ही द्या अधिष्ठानाकडे, फक्त. आता म्हणतात की फक्त वृत्तींचंच कारण मी नाहीये, तर बाहेर जे मोठे मोठे लोक आहेत त्यांचं सुद्धा कारण मी आहे. पहा, महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता
येषां लोक इमा प्रजाः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मानसा जाता। म्हणे पूर्वे, पूर्वे म्हणजे आधी, अतीत काल संबंधित, आधी कोण कोण उत्पन्न झाले, कोणाकोणाचा जन्म झाला, तर म्हणे सप्त महर्षय, 7 महर्षी, काय म्हणतो आपण त्यांना, सप्तर्षी, तर म्हणे सप्तर्षी यांचा जन्म झाला। आणखीन पुढे चत्वारः मनवः, 4 मनु यांचाही जन्म झाला। अच्छा, कुठून जन्म झाला, मद्भावा मानसा जाता, माझ्या मनामधून, मनापासून यांची उत्पत्ती झाली। म्हणजे हे सगळे कोण आहे, मानसिक आहे, मानसा जाता। आणि मग काय झालं, म्हणे सप्तऋषी, 4 मनु हे उत्पन्न झाले, आणि मग यांनी प्रजा उत्पन्न केली। येषां लोक इमा प्रजाः, ही प्रजा, इमा प्रजा म्हणजे जी आपण आज पाहत आहोत, सगळे जीव, सगळे भूत प्राणी, हे यांच्यापासून उत्पन्न झाले। आता क्रम काय सांगितला, भगवंत म्हणत मी आहे, मग माझं मन आहे, मग मनामधून हे उत्पन्न झाले, आणि यांच्यापासून ही प्रजा, असा क्रम झाला। आता हे खूप महत्वाचे सगळे मुद्दे आहेत। म्हणजे इथे देव काय म्हणत आहे की डायरेक्ट माझ्यापासून उत्पन्न नाही झालं, सगळं मध्ये हे आले। आता महर्षय सप्त, आधी जरा याच्यावर विचार करू, सप्त महर्षी म्हणजे कोण। इथे शंकराचार्य म्हणतात भृगुआदयः, 7 ऋषींचं नाव तुम्हाला माहित आहे का, भृगु, मरीची, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु, आणखीन वसिष्ठ। कळलं का, लिहिलं का, भृगु, मरीची, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ, हे सप्त महर्षी म्हटले जातात। आता काय आहे, एक जे सप्तर्षी आपल्याला आकाशात दिसतात जे, ते आणि हे एकच ते का ते पाहावं लागेल, हेच आहे ना सप्तर्षी। पाहू पुढे, 7 ऋषी आहे, आणखीन 4 मनु। आता हे 4 मनुंचं वर्णन येतं भागवतामध्ये, त्यांचे नाव काय, सावर्णी, धर्म सावर्णी, दक्ष सावर्णी। पहिलं काय, सावर्णी, दुसरं धर्म सावर्णी, तिसरं दक्ष सावर्णी, आणि चौथं सावर्ण, सावर्ण, असे हे 4 मनु आहे। एकूण खरं म्हणजे 14 मनु आहे, 14 मनु। आणि एक मनुचं शासन काळ, त्याला म्हणतात मनवंतर, आणि त्याच्यामध्ये 71 चतुर्युगी जेव्हा लोटतात, पूर्ण होतात, 71 वेळा 4 युग, तेव्हा एक मनु बदलतो। सध्या मनु कोण आहे माहिती तुम्हाला,
वैवस्वत मन्वंतरे. आपण म्हणतो विवस्वान मनु आहे. मन्वंतरचं नाव वैवस्वत मन्वंतर. पूजेमध्ये तुम्ही पहा, जे गुरुजी लोक इतके लवकर लवकर बोलतात. आद्य ब्रह्मण द्वितीय प्राणे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे प्रखंडे भारतवर्षे बौद्धावतारे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगे. क्रोधी नाम संवत्सर. काय सुरू आहे सध्या? क्रोधी. तर असं आहे. तर त्याच्यामध्ये काय सगळ्याचा उल्लेख आहे. पूर्ण भूगोलाचा उल्लेख आहे. कोणत्या नदीच्या काठी आहे, जम्बूद्वीपे, दक्षिण पार्श्वे, उत्तर पार्श्वे, स्थळ काळ सगळ्यांचा उल्लेख आहे. म्हणजे पहा किती आपल्या आधीच्या लोकांनी अभ्यास केला. तर हे 4 मनू आचार्य. कोणी कोणी लोक हे 4 मनूला 4 जे सनक सनातन सनक सनंदन ते सुद्धा म्हणतात. 4 मनूंचा अर्थ असा घेतात. ते 4 मानसपुत्र आहे ब्रह्मदेवाचे. तर 4 मनू, सनक सनातन सनक सनातन. आता हे काय उत्पन्न झाले भगवंताच्या मनापासून. आता इथे पहा परत किती सूक्ष्म आहे. म्हणजे फिजिकली वास्तविक उत्पन्न मनापासून झाले. हे मानसिक सृष्टी. मानसिक कशी काय सृष्टी होऊ शकते? आपण रोज करतो मानसिक सृष्टी. स्वप्नामध्ये आपण सुद्धा बनवतो की नाही. जग मानसिक असतं. तर म्हणे हे सगळे उत्पन्न झाले. आणि मग यांनी प्रजा केली. ती कशी झाली? ती स्थिर झाली, मानसिक नाही. आता जर तुम्ही भागवत जर ऐकाल तर त्या भागवतामध्ये गोष्ट येते. नारायण भगवान आहे. नारायण. पण नारायणापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. आणि मग ब्रह्मदेवानी संकल्प करून अनेक लोकांना उत्पन्न केलं. नारद आहे, सनकादी ऋषी आहे. आणि ती सगळी मानसिक सृष्टी काय झाली? टिकत नव्हती. जे लोक उत्पन्न व्हायचे ते लवकर नष्ट होऊन जायचे. आणि पुढची प्रजा उत्पन्न होत नव्हती, असं वर्णन आहे. तर मग ब्रह्मदेवाला काळजी वाटली की कसं काय करायचं, प्रजा टिकत नाहीये आणि पुढे प्रजा संतती होत नाहीये. तर ते असं विचारच करत होते. तर त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. त्याच्यामधून कोण उत्पन्न झाले? मनु आणि शतरूपा. मनु आणि शतरूपा. आता मनु शतरूपा तर ब्रह्मदेवाच्या मनापासून उत्पन्न झाले. आता त्यांना आदेश दिला ब्रह्मदेवाने की तुम्ही आता मानसिक सृष्टी नका करू, तुम्ही मैथुनी सृष्टी करा. तेव्हा स्त्री स्थिर होईल, स्त्री पुरुषाच्या योगाने. आणि मग मनुशत्रूपाला काय म्हणतात? पहिले पुरुष आणि स्त्री. आणि मग तिथून सगळे मनुष्य उत्पन्न झाले. 5 संतान, ते 5 संतती. कोणे 5? भागवत ऐकले का तुम्ही? प्रियव्रत, उत्तानपाद, आकुती, देवहूती, प्रसूती. मग देवहूतीचं लग्न कर्दम ऋषी, त्यांच्यापासून कपिल भगवानांचा. प्रसूतीचं लग्न दक्ष प्रजापती बरोबर. मग सतीचा जन्म झाला. सतीचं लग्न शंकराबरोबर झालं. उत्तानपाद राजा कोणाबरोबर लग्न झालं? सुरीची आणि सुहीची. तर मग तिथे संतती. मग पूर्ण हजारो पिढ्यांचं वर्णन. कोण 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 सगळं.
आजपर्यंत ते मनूपासूनच ही परंपरा. म्हणूनच मनुष्य नावाला मानव मनोहो अपत्यम म्हणून. तर नारायण भगवान, मग ब्रह्मदेव, मग ब्रह्मदेवापासून मनूपासून. आता इथेच भगवंतानी काय केलं आहे, माझ्यापासून सप्त ऋषी, इथे ब्रह्मदेव सांगितलं आहे. पण म्हणजे हे सगळे देवता कोटीचे जेवढे प्राणी आहेत ते भगवंताच्या मनापासून संकल्पाने. संकल्प मद्भावा मानसा जाता, हे सगळे जीव आहे बरं काय. महर्षी मनु हे सुद्धा जीवच आहे. पण इथे फार छान सांगितलं आहे, मद्भावा मानसा जाता. म्हणजे शंकराचार्य म्हणतात मद्गत भावना वैष्णवेन सामर्थ्येन उपेता. सामान्य नाही आहे, माझ्या शक्तीने संपन्न हो. उपेता म्हणजे शक्तीशी युक्त हो. हे महर्षी आणखीन मनु आहे. मद्गत भाव म्हणजे असं म्हटलेलं आहे की यांनी पूर्वजन्मात खूप उपासना केली, खूप साधना केली, आणि त्या उपासनाचा परिणाम काय झाला की यांच्यामध्ये खूप शक्ती आली. आणखीन मग यांनीच आज आपण जे हे जग पाहत आहे, लोक पाहत आहे, प्रजा पाहत आहे, ते उत्पन्न कळतंय का. तिथे फक्त ब्रह्मदेव म्हटलेलं आहे. एक ऋषी म्हणतात ब्रह्मदेव, ब्रह्मदेव पासून मनूपासून येतं. पण आता इथे सप्त ऋषी वगैरे त्यांना शक्ती भगवंतानी दिली, आणि मग त्यांनी या पूर्ण जगाची सृष्टी केली. आता सर्वसाधारणपणे आपण काय म्हणतो, जग कोणी बनवलं, ब्रह्मदेवाने. जणू काही ब्रह्मदेवांचेच रिप्रेझेंटेटिव्ह महर्षी आणखी मन, त्यांचेच कोण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, त्यांचे प्रतिनिधी. मग त्यांनी ही सृष्टी सगळी बनवली. म्हणजे देवानी त्यांना त्या शक्तीने युक्त केलं. मद्भावा मानसा. शंकराचार्यांनी इथे लिहिलं आहे, मद्गत भावना वैष्णवेन सामर्थ्येन उपेता. माया शक्तीने युक्त, माया शक्तीने युक्त झालं ना. म्हणजे ज्याच्याद्वारे ही सृष्टी बनू शकते, त्या सगळी शक्ती वैष्णवी शक्ती आपण म्हणतो ना, विष्णूची शक्ती. तर त्यांना ती शक्ती त्यांनी दिली. त्याला म्हणतात मद्गत भाव. अच्छा, त्यांनाच का दिली? त्यांनी आधी उपासना केली, साधना. अधिकार कोणाला दिला जातो? जो योग्य आहे तोच मग बनवतो. तर आता या मनू वगैरे यांनीच ही सृष्टी बनवली, सगळ्या प्राणी. स्थावर जंगमाहा. आता असं आहे, सृष्टीचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शास्त्रांमध्ये येतं. उपनिषदांमध्येच वेगवेगळ्या पद्धतीने. आता इथे वेगळं, कुठे कुठे देव असं काही म्हणत नाही, सरळ म्हणतात माझ्यापासून उत्पन्न झालं. मधले हे लोक त्याचा उल्लेख नाही करत. पण सगळ्या त्या प्रक्रियेमध्ये एक वस्तू कॉमन आहे. बाकी सगळं प्रक्रियेमध्ये भेद होऊ शकतो. एक काय कॉमन आहे की सगळ्यात आधी मी आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीने असं म्हणतात, वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टी झाली. कारण ही सृष्टी एकदाच झाली अशी तर नाही. तर कधी या सिस्टमने, कधी त्या सिस्टमने. आपण सुद्धा करतो की नाही, आणि आज इकडून जाऊ, आज तिकडून जाऊ, आज अशा पद्धतीचं जेवण, तोच पदार्थ वेगळ्या पद्धतीने.
बनवणारे आपण असतो तेवढं कॉमन आहे. कारण आपण असतो ना. अहम आदी असं आहे. नाही तर लोक म्हणजे कधी कधी आलेलं आहे क्रमसृष्टी, आकाश, वायू, अग्नी, जल वगैरे. कधी अचानक सृष्टी झाली त्याला म्हणतात सत्यसृष्टी. उदाहरण दिलंय जसं आपल्या मुष्टिका म्हणतात मुठ्ठीमध्ये, मूठमध्ये, त्याच्यामध्ये आपण काही चणे वगैरे ठेवतो आणि एकदम असे फेकले तर काय झालं, एकदम सरळ दिसतं. त्याचप्रमाणे परमात्म्यामधून एकदम सगळी सृष्टी झाली अचानक, त्याला म्हणतात सत्यसृष्टी. तसं स्वप्नामध्ये पहा अचानक सगळं दिसायला लागतं ना. असं तर नाही होत की आधी आकाश, मग वायू, मग अग्नी, मग जल, मग पाऊस पडत आहे, मग काय पीक तयार होत आहे, मग कोणी खात. याच्यासाठी 2 तासाचा सिनेमा जसा असतो तसं स्वप्नाची कालावधी किती असते माहिती आहे? जास्तीत जास्त लांब 1.5 मिनिट. 1.5 मिनिटात आपलं सगळं घेऊन जातं. शाळा, कॉलेज, लग्न, पोरं, बाळ, म्हातारी सगळं होऊन जातं. एवढं पाहू शकतो आपण त्या 1.5 मिनिटात. जागृतच्या तुलनेमध्ये ते असतं, पण त्या स्वप्नामध्ये आपल्याला वाटतं अरे बापरे इतका वेळ. तर हे उदाहरण मी का दिलं तुम्हाला की वेगवेगळ्या प्रकारे सृष्टी आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसत. तर इथे आता दुसरं वेदांतात कसं म्हणतात, एक ब्रह्म आहे तो मायाशक्तीने युक्त झाला आणि त्यांनी संकल्प केला की मी बहुश्याम झाला. पण सगळ्यांमध्ये काय कॉमन इज मतभाव, मी आहे. म्हणजे ही सृष्टी जड पूर्विका नाहीये, ईश्वर पूर्विका आहे. पूर्विका म्हणजे पहिले. आपण एक समजा विचारपूर्वक काम करा म्हणजे काय, आधी विचार करा मग प्रथम करा हा विचारपूर्वक. पूर्व शब्द म्हणून. त्याचप्रमाणे इथे उपनिषदामध्ये असं वाक्य येतं, म्हणजे उपनिषदात नाही, जे उपनिषदाचं विवरण करतात की चेतन पूर्विका इयम सृष्टी, न तू कॅल्शियम पूर्विका, फॉस्फोरस पूर्विका, ऑक्सिजन पूर्विका. आधी ऑक्सिजन होतं आणि मग तिथून जगत काय अग्नीचा आग गोळ होता आणि तिथून मग विस्फोट झाला असं नाही. किंवा डार्विन सारखं नाही की काय माकडापासून, माकड पूर्विका मनुष्य असं नाही. सगळ्यात अधिक परमेश्वर चैतन्य, जड नाहीये. जड विज्ञान कसं म्हणतो की एक जगाची एक प्रक्रिया सुरू होती आणि वेगवेगळे असे तत्व मिसळत गेले आणि त्याच्यामध्ये जीवन उत्पन्न झालं मध्येच. अमिबा वगैरे ते डार्विन तसंच आहे. उत्क्रांतीची जी थेअरी आहे आपल्या इथे एकदम उलट आहे. चैतन्यापासून सगळं झालंय, मध्येच हे चैतन्य उत्पन्न नाही झालं. जीवनापासून सगळं काही उत्पन्न झालं, जडापासून जीव उत्पन्न नाही झाला. म्हणून जो संकेत येतो की देव आहे आधी, तर देव तर जड होऊ नाही शकत. देव म्हणजे कोण? चेतन. तर तिथून सगळं काही आलं. तर मी आधी आहे, मानसा जाता. 5व्या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं? मत्त एव, माझ्यापासूनच सगळ्या वृत्ती विचार उत्पन्न होत आहे. तर अंतर्जगात असो की बाह्य जगात असो, शेवटी कॉज इज मी, कारण मी आहे. तर ह्याप्रमाणे इथे हे श्लोक. आता देव इथे काय म्हणतो? सप्तऋषी आले किंवा ब्रह्मदेव आले, मनू आले, त्यांनी हे जग सगळं बनवलं, ब्रह्मांड.
आणि मनुष्याला ज्याची आवश्यकता आहे ते सगळं काही बनवलं त्यांनी. आता भारताचा जन्म झाला त्यांनीच केला असेल, मनु महाराजांनी विचार केला असेल. गंगा पाहिजे त्यांना, यमुना पाहिजे मनुष्याला, तर सगळ्या नद्या बनल्या, हिमालय बनलं. हिमालय कसं बनलं माहिती आहे तुम्हाला? आधी भारत असं आफ्रिकेशी जुडलेलं होतं. भारत तिकडून तुटून असं इकडे आलेलं आहे. चायनाशी त्याची काय टक्कर झाली. टक्कर म्हणजे आघात, कोलिजन. आता हे तर मराठी शब्द येत नाही. धडकी, धडक धडक. त्यामुळे चायनाशी धडक झाल्यामुळे हिमालयाची उत्पत्ती. तर बहुतेक हे लोकांना म्हणजे असं वाटतं असेल की भारतीय लोकांना सगळ्या नद्यांचा अनुभव, नद्या पाहिजे. मग तिथूनच हिमालयावरून गंगा, यमुना, सतलज, व्यास, चिनाब, झेलम या सगळ्या नद्या. आता याचा आर्किटेक्ट आपण तर मनुष्य तर होऊ नाही शकत ना बनवणार. हिमालय मनुष्याने बनवला, जंगल मनुष्याने. तर इमा प्रजा हा या लोकांनी बनवला. मनु महाराज शासन करतात या ब्रह्मांडावर. यात मनवंतर, मनु, इंद्र, प्रजापती, वसु वर एक कॅबिनेट बसलेली. कॅबिनेट आता एकदम सगळं विश्वास होत नाही आपलं, कारण आपल्याला दिसत नाही ना. ते शास्त्रांमध्ये तर आहे. जर शास्त्रांवर श्रद्धा आहे तर मानलं पाहिजे. वैदिक वाङ्मयात ते सगळं आहे. अच्छा, आता पुढे काय म्हणतात देव म्हणे, आता तुम्ही एक योग आहे त्याच्याबद्दल ऐका. एक योग म्हणजे कोणतं ज्ञान योग, कर्मयोग, भक्ती योग म्हणजे नाही. अविकंप योग. हा कोणता योग आहे? अविकंप योग. ऐका ऐका. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. एतां विभूतिं योगं च युज्यते नात्र संशयः. म्हणे एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति. वेत्ति म्हणजे जाणतो. गीतेमध्ये तुम्हाला एक वाक्य, एक शब्द परत परत ऐकायला मिळेल. ते म्हणजे वेत्ति, जानाति, ज्ञात्वा, जाणून. ज्ञात्वा, वेत्ति म्हणजे जाणतो. म्हणजे ज्ञानावर खूप भर आहे. विचार करा, जाणा, समजा, चिंतन करा. तर इथे बघा वेत्ति. मम विभूतिं योगं च वेत्ति. माझ्या दोन गोष्टींना जो जाणतो तो अविकंप योगाशी युक्त होऊन जातो. म्हणजे दोन काय? कारण विभूतिं योगं च, लक्षात नाही काय, दोन वेगवेगळे शब्द आहे. या अध्यायाचं नाव काय? विभूती योग. आपल्याला वाटतं एकच शब्द आहे, पण असं नाही. माझा योगाला जाणतो आणि माझ्या विभूतीला जो जाणतो, आणि तो एक अशा स्थितीमध्ये पोहोचून जातो जिथे तो कापत नाही, अविकंप. ते आपण पाहू पुढे. तर पण म्हणजे योग आणखी विभूती हे दोन काय आहे? माझ्या योगाला जाणतो आणि माझ्या विभूतीला म्हणजे काय? ते इथे छान म्हणतात, योग म्हणजे
युक्ती आत्मन घटनम याथात्म्य. आत्म्याचं याथात्म्य, परमात्मा जसा आहे तसा तुम्ही जाणा. काल मी तुम्हाला सांगितले होते. त्यानंतर इथे योग. आता योग शब्द परत परत वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. इथे योग म्हणजे जसा देव आहे चैतन्य या. अच्छा, विभूती म्हणजे काय? तर विभूती म्हणजे विस्तार. त्या परमात्म्याचा जो विस्तार आहे ना त्याला म्हणतात विभूती. तर म्हणे तुम्ही मी कसा आहे हे सुद्धा जाणा आणि मला विस्तार सुद्धा जाणा. आता पाहिजे उदाहरण तुम्हाला देतो. जसं सोनं आहे, सुवर्ण. सोनं आहे ना सगळ्यांकडे? आहे, पण सांगणार नाही किती आहे. सोनं आहे सगळ्यांकडे. म्हणून बाहेरचे लोक म्हणतात की कोण म्हणतं की भारत देश गरीब आहे? सगळ्यांच्या घरी थोडं थोडं. आणि त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी स्थिरावलेली आहे माहिती आहे. आपल्या इथे ही वृत्ती आहे. अच्छा, तर सोनं आहे. आता सोन्याचे जे सोनं आहे याला म्हणून आपण योग. आणि सोन्याने जे दागिने बनले आहेत त्याला काय म्हणू? विभूती. फरक दिसला? सुवर्ण योग, दागिने विभूती. गुरुजींनी उदाहरण दिलं पाण्याचं. पाणी योग, पेप्सी, कोका कोला, ज्यूस, सरबत. पाणी काय म्हणाली? माझी विभूती आहे. माझे वेगवेगळे रूप आहे. आता आपला चिन्मय मिशनचा आश्रम आहे, त्याचं नाव आहे गुरुजींनी विभूती दिलं आहे. चिन्मय विभूती. तर का दिलं? तर म्हणजे तिथे गुरुदेवांचं एक प्रदर्शनी आहे. गुरुदेवांचं काम काय काय आहे किती ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. विस्तार इथे तर कळत नाही, पण तिथे ते आहे. विभूती, वैभव, महात्म्य हे सगळं. तर देवाचा योग आणखी विभूती दोन्ही जाणलं पाहिजे. त्याचा एक आणखी अर्थ छान आहे. जर तुम्हाला योग काय हे जाणायचं असेल तर म्हणजे डोळे मिटून मनाला चैतन्यामध्ये विलीन करा. तर तुम्हाला काय दिसेल? योग. आणि हे समजायचं की जो चैतन्य आहे, जो आत्मदेव आहे, त्याचाच विस्तार काय पूर्ण जगामध्ये. डोळे उघडून विभूती. डोळे उघडून जे काही दिसत आहे ती भगवंताची विभूती आहे. म्हणून आता आपण पाहणार आहोत या अध्यायामध्ये भगवंत सारखं सांगत आहे, इथे मी आहे, इथे मी आहे, इथे मी आहे, इथे मी आहे. जवळ 30-40 विभूती देवांनी सांगितली. गंगा, हिमालय, अश्वत्थ, इंद्र, अर्जुन. अर्जुन सुद्धा भगवंताची विभूती. अर्जुनाला किती बरं वाटलं असेल. पांडवानाम धनंजय. पांडवामध्ये धनंजय तो मी आहे. विस्तार विभूती. त्यामुळे हे दोन्ही तुम्हाला समजायचं आहे. जर तुम्ही फक्त एकच समजलं, लक्षात घ्या, देव फक्त बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, मग आतमध्ये कोण आहे? म्हणजे आतमध्ये फक्त काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. पण हे चैतन्याशिवाय राहू नाही शकत. आत्ताच पाहिलं आपण. तर आतमध्ये सुद्धा तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. आता जे लोक नुसतं समाधी समाधी ध्यान ध्यान याच्यावर जोर देतात, ते म्हणतात देवाला पाहिजे तर काय करा? डोळे बंद. त्यांची अशी काही समज आहे ती डोळे मिटल्यावरच. अच्छा, दुसरे असे लोक आहेत ते म्हणतात नाही, देव फक्त निसर्गामध्ये आहे, जगामध्ये आहे. डोळे मिटले की फक्त झोपेचा अनुभव होतो, देवाचा अनुभव होत नाही.
तर आपल्या इथे काय म्हटलेलं आहे, अंतःसमाधी बाह्य समाधी दोन्ही आहे. दृग्दृश्य विवेक नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये विद्यारण्य स्वामींनी खूप छान सांगितलं, समाधीं सर्वदा कुर्यात् हृदये वा अथवा बहिः. म्हणजे समाधी नेहमीच केली पाहिजे. समाधी म्हणजे भगवंतामध्ये मन एकाग्र करणे, सोपं. तर म्हणे हे तुम्ही डोळे मिटून सुद्धा करू शकता, डोळे उघडून सुद्धा. हे वेदांत आहे. वेदांत नुसतं डोळे मिटून नाही, फक्त असंप्रज्ञात समाधी, संप्रज्ञात समाधी किंवा चित्तवृत्ती निरोध एवढं नाही आहे. आपण वृत्तीला ठेवून सुद्धा देवाला पाहू शकतो. वृत्ती निरोधाची काही गरज नाही. वृत्ती निरोधाने ठीक आहे, ते परत मर्यादित होईल. जोपर्यंत तुम्ही समाधीमध्ये तोपर्यंत अनुभूती, मग नंतर उघडल्याबरोबर जग जग जग. खरं ज्ञान काय आहे, वृत्ती निरोध मध्ये सुद्धा तोच आहे, वृत्ती सहित सुद्धा तो. सगळ्या वेदांताच्या अशा बारकाव्या. तर इथे देव म्हणून म्हणतात विभूती आणि योगम दोन्ही जाणा तुम्ही. जर असं होईल तर त्याचा परिणाम काय मिळेल, स अविकंपेन योगेन युज्यते. तो अविकंप योगाने युक्त होते. अविकंप योग आता हा नवीनच योग आहे. अविकंप योग म्हणजे काय, एकदम असा खांबाप्रमाणे कापत नाही, हलत नाही. काय शंकराचार्य म्हणतात अप्रचलितेन सम्यक दर्शन स्थैर्य लक्षणेन. सम्यक दर्शन, देव जसा आहे तसं त्याला ज्ञान झालेलं आहे. तर आता तो त्या ज्ञानापासून खाली येत नाही. ज्ञानामध्ये स्थिर होणंच काय आहे, अविकंप योग आहे. ज्ञानामध्ये दृढ होणे, की अंतर्बाह्य सर्वत्र तोच आहे. सत्याचं ज्ञान त्याला अविकंप योग. आणि जेवतात जर असं हे दोन्ही तुम्हाला ज्ञान झालं, योगी विभूती आणि योगमचं, तर याच्यात काही संशय नाही की तुम्ही माझ्यामध्ये स्थिर होणार. न अत्र संशय. आता परत पुढच्या श्लोकामध्ये देव म्हणतात की जर तुम्हाला पहिले ते श्लोक समजले नसतील तर परत मी सांगतो, मीच या जगाचं कारण आहे. देवाला हे सांगण्यात खूप आनंद आहे. अहम सर्वस्य प्रभवः मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समन्विताः. अहं सर्वस्य प्रभवः मत्त सर्वं भाव समन्विताः. म्हणे अहं सर्वस्य प्रभवः, मी सगळ्याचा काय आहे, प्रभवस्थान. माझ्यामधून सगळ्याची उत्पत्ती झाली. प्रभव. हा आणखीन मत्त सर्व प्रवर्तते, माझ्यामध्ये सगळं काही सुरू आहे. हे जग माझ्यापासूनच उत्पन्न झालं, माझ्यामध्ये स्थित आहे आणि माझ्यामध्ये लीन होते. परत परत भगवंताने. अच्छा, इथे शंकराचार्य छान म्हणतात की देव म्हणत आहे की सगळं काही म्हणजे संपूर्ण जग माझ्यापासून उत्पन्न झालं. त्यामुळे जग म्हणजे काय हे सांगा तुम्ही. जग कशाला म्हणतात, जगाचं लक्षण काय. आता कोणी जर विचारलं
जगाची परिभाषा द्या. आता आपण काय परिभाषा? जग. जग म्हणजे जग. हा, विचार करा, जग कशाला म्हणतो? पाण्याचं जग नाही म्हणत मी. जगाची एक एक शब्दाचे अर्थ पक्के झाले पाहिजे. हा, थोडं जर डोक्याला त्रास दिला तुम्ही निघेल. हा, ग म्हणजे गच्छती. अनेक वेळा सांगितलंय मी, म्हणजे असं सांगत राहा, कारण मी सारखं विसरत जातो. जायते गच्छती. ज आणि ग, जे उत्पन्न होत आणि मरत. जा. आता 1 महिन्यानंतर विचारेल मी, म्हणजे तोपर्यंत गच्छती गेलेला असेल, ज्ञान सुद्धा गायब झालेला असेल. जायते गच्छती. आता शंकराचार्यांनी ते काय सांगितलं फार ते मी सांगतोय की जग म्हणजे काय, तर फक्त 2च नाही. जे उत्पन्न होतं, जे स्थित होतं, जे नाशवान आहे, ज्याच्यामध्ये क्रिया होते, ज्याच्यामध्ये क्रियेचं फळ मनुष्य भोगतो, त्याला म्हणतात जग. म्हणजे जगामध्ये 5 वस्तू होत आहे: उत्पत्ती, स्थिती, लय, कर्म, भोग. कर्म भोगित आहे ना या जगामध्ये. त्यामुळे हे जगाचं लक्षण आहे, जिथे हे या 5 गोष्टी आहेत. जग इज अ प्लॅटफॉर्म फॉर अस टू ऍक्ट, आहे की नाही? कर्म करण्यासाठी जग काय एक आपल्याला प्लॅटफॉर्म दिलं, मंच. इथे राहून आपण कर्म करत आहे, एन्जॉय करत आहे, फळ भोगत आहे. फळ भोगत आहे दोन्ही प्रकारचे, फक्त एन्जॉय नाही, सफरिंग. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सफरिंग. दुःख सुद्धा आहे, सुख दुःख, भोगाचे 2 रूप आहे. तर स्थिती, नाश, क्रिया, फल, उपभोग लक्षणम विक्रिया रूपम सर्वम जगत. हे आहे जे विक्रिया रूप आहे, या प्रकारे बदलत आहे. असं हे जग बदलणारं माझ्यापासून उत्पन्न झालं. आणि इतिमत्वा असं मानून, असं समजून जो माझं भजन करतो, म्हणजे हे त्याच्या मनामध्ये एकदम पक्क झालेलं आहे की हे जग भगवंतामध्येच वावरत आहे, भगवंतामध्ये स्थित आहे, भगवंतामध्ये लीन होईल. म्हणजे तो सतत सगळं काही करताना विसरत नाही. आपल्याला काय सारखं म्हटलं जातं, आई वडिलांना विसरू नका, त्यांच्यामुळे तुम्ही आहात. या जगामध्ये सुद्धा भगवंतामुळे आपण, त्याच्यामुळे मी बोलत आहे, विचार करत आहे, सगळं काही आपण आनंद घेत आहे. तर इतिमत्वा भजनते, असं मानून जे माझं भजन करतात ते बुद्धिमान लोक आहे. बुधा, ते बुधा आहे, हलवाई नाही. माम बुधा म्हणजे अरे इथे बुधा हलवाईचं नाव आलेलं आहे गीतेमध्ये. बुधा म्हणजे अवगत तत्वार्थ, ज्यांनी तत्वाला जाणलं आहे, खरोखर काय सत्य आहे हे जाणलं आहे, असे बुद्धिमान लोक भाव समन्विता. खूपच छान. भाव समन्विता म्हणजे भक्तिभावाने ते युक्त होऊन माझं भजन करतात. त्यांना जिकडे तिकडे देवच देव दिसतो. अरे वा देव, तू किती छान निसर्ग बनवला आहे, किती छान मला शक्ती दिली आहे कर्म करण्याची, किती छान बुद्धी दिली आहे. तर ऑलवेज दे रेवेल इन परमात्मा, रमण करतात. आणि पुढच्या श्लोकामध्ये त्यांचं रममाण ते कसे होतात हे सांगितलंय. हा श्लोक